मुंबईमधल्या टाटा रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी एक खूप मोठं असं संशोधन केलेलं आहे। कर्करोगावरील उपचारांनी नष्ट पेशींमुळे सुद्धा कर्करोग वाढीचा धोका पुन्हा एकदा असतो असं या संशोधनाच्या नंतर स्पष्ट होत आहे। टाटा रुग्णालयाच्या दशकभराच्या संशोधनानंतर हा निष्कर्ष काढण्यात आलाय। केमोथेरपीच्या नंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्यानंतर सुद्धा हा धोका कायम असतो। नष्ट पेशींमधील क्रोमॅटिन्स हे रक्तामधून पसरतं आणि निरोगी पेशींना सुद्धा बाधा होऊ शकते। निरोगी पेशींना बाधा झाल्यामुळे तिथे सुद्धा कर्करोग पसरण्याचा धोका असतो। काही फूड सप्लिमेंट्समुळे सुद्धा क्रोमॅटिन्सना अक्षम बनवणं हे शक्य होतं। डॉक्टर BL शर्मा सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कर्करोग तज्ञ सुद्धा आहेत ते। शर्मा सर, खरं तर टाटा रुग्णालयामधलं हे एक मोठं संशोधन समोर येत आहे, नेमका काय फायदा होऊ शकतो या संशोधनाचा? पहिली गोष्ट अशी आहे की किमोथेरपी आणि रेडिओथेरपी एक प्रकारचं ट्रीटमेंट आहे कॅन्सरसाठी, आणि तिसरं ती पॅथी त्याला सर्जरी म्हणतात। आता हे संशोधन त्यांनी जे केलं आहे, कारण काय आहे की जितके बी फूड न्यूट्रिशन असतात ते आर रिअली दे आर हेल्पफुल, म्हणजे ते आपले कॅन्सरचे पेशंटला बिलकुल त्यांना फायदा होते। आता त्याने जे एक संशोधन केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्रेप्स आणि बेरीच्या जो त्याची स्किन काढून त्याच्यावर एक नई लेअर फॉर्म केले। याचा एक त्याने जे हे केलं आहे की जे आपण पेशंटला किमोथेरपी रेडिओथेरपी देतो त्याच्यानंतर जे काय थोडाफार ट्युमरचे अंश असतात त्याच्यावर एक नई लेअर फॉर्म असतात, आणि त्या जे फ्री रेडिकल्स आजूबाजूचे फिरले असतात, कारण की जे फ्री रेडिकल केव्हा केव्हा दुसरी जगावर जाऊन ते बसून जातात, त्याला आम्ही मेटास्टेसिस म्हणतो। तो त्याला रोकथाम करायसाठी हे जे याने संशोधन केलं आहे ठीक आहे का, कारण याचे त्याने रिझल्ट बी दिले आणि 10 वर्षापासून ते लोक करून राहिले। तर मला असं वाटते की जर आपण हे न्यूट्रिएंट्स अगर यूज केले तर बहुत फायदा कॅन्सरचे पेशंटला होणार, जे लोकांना आपण किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देतो। म्हणजे सर्जरीमध्ये तर आपण ट्युमर काढून देतो, पण किमोथेरपी रेडिओथेरपी आपण काही सांगू नाही शकतात की काहीतरी अंश राहिला, इव्हन म्हणजे सर्जरीमध्ये बी राहते, पण हे धोका किमोथेरपी रेडिओथेरपी जे आहे थोडा बहुत अंश राहिला त्याला आपण दूर या रीतीने आपण त्यांनी त्या शोधनावर दूर न्यूट्रिशन, म्हणजे न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपण दिला तर बहुतेक त्यांना फायदा होतोय, हे बरोबर आहे। बरं शर्मा सर, खरं तर कॅन्सर होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा रेग्युलर ट्रीटमेंट चालू असतात, त्यावेळेला जे पेशंट्स आहेत त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे त्यांच्या सबसे इम्पॉर्टंट ठीक आहे त्याचा फॉलोअप। आपण ज्या डॉक्टरने किमोथेरपी आणि रेडिओथेरपी दिला त्यांच्या कमीत कमी 6 महिन्यापर्यंत त्यांचा फॉलोअप जरुरी आहे, कारण ज्याला जे बॉडीमध्ये फ्री रेडिकल असतात ते इकडे तिकडे त्याच्या प्रमाण होते, आणि मेटास्टेसिस म्हणजे की जसे आपला कॅन्सर, आपला जबानचा कॅन्सर आहे त्याचा मेटास्टेसिस अगर ब्रेन में गेला तर त्याला रोकथाम होऊ शकते। तर पहिला इम्पॉर्टंट चीज आहे की त्याचा फॉलोअप जरुरी आहे, कमीत कमी 6 महिने, कारण जो त्याची उत्पत्ती येते त्याला आपण रिकरन्स म्हणतात। तर रिकरन्स म्हणजे की पुन्हा नवीन ट्युमरच्या जागरण। बरोबर, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सविस्तरपणे बोललात आणि माहिती दिलीत यासाठी। तर आपण बघतोय मुंबईमधल्या टाटा रुग्णालयामधल्या डॉक्टरांचं हे खूप मोठं संशोधन आहे। खरं तर कर्करोग झाल्याच्या नंतर आपण अनेक वेळा उपचार घेतो, मात्र त्यानंतर सुद्धा ज्या कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात या नष्ट पेशींमुळे सुद्धा पुन्हा एकदा कर्करोग उद्भवू शकतो, असं मोठं संशोधन टाटा रुग्णालयाने केलेलं आहे आणि इथल्या डॉक्टर्सनी केलंय। दशकभराच्या संशोधनानंतर हा निष्कर्ष या डॉक्टरांनी काढलेला आहे। तर निरोगी पेशींना पुन्हा एकदा बाधा होऊ शकते, पुन्हा त्या ठिकाणी सुद्धा कर्करोग पसरण्याचा धोका असतो, असं एक मोठं संशोधन सध्या समोर येताना दिसतंय। डॉक्टर राज नगरकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजी, एक मोठं संशोधन खरं तर समोर येत आहे, काय नेमका फायदा होणार आहे याचा रुग्णांना, आणि या माध्यमातून कर्करोगावरती उपचार करण्यासाठी सुद्धा काय मदत होऊ शकते? नमस्कार। बेसिकली आपण सर्वांनी पाहिलंय की कॅन्सरच्या उपचारामध्ये
शस्त्रक्रिया केल्यानंतर किमोथेरपी रेडिएशन झाल्यानंतर सुद्धा काही रुग्णांना पुन्हा भविष्यात कॅन्सर अन्य ठिकाणी उद्भवण्याची भीती असते. हो. हे जे संशोधन झालेलं आहे याच्यामध्ये क्रोमॅटिन फ्री सेल फ्री क्रोमॅटिन पार्टिकल्स जे असतात, म्हणजे आपण कर्करोगाच्या रुग्णाला त्याच्यासाठी ठरवून दिलेली जी किमोथेरपी किंवा रेडिएशन दिल्यानंतर अन्य ठिकाणी रक्तामध्ये जे सेल फ्री क्रोमॅटिन पार्टिकल्स रिलीज होतात, त्यामुळे सामान्य हेल्दी सेल्सचं कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याचं संशोधनात थोडंसं लक्षात आलंय. आणि अर्थात याने घाबरून न जाता याच्यातनं एकच आहे की रुग्णांना फक्त कॅन्सर विरोधी उपचाराबरोबर काही डायटरी सप्लिमेंट्स, त्याच्यात कॉपर नावाचे काही एलिमेंट्स आहेत किंवा काही अन्य चांगले मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मिनरल्स आणि मेटल्स याचं जर कधी कॉम्बिनेशन केलं तर रुग्णांचा कॅन्सर जो झालेला आहे त्याच्यातनं तर आपण निश्चित बरं करू शकतो, पण अन्य ठिकाणी कॅन्सर उद्भवणार नाही याची सुद्धा दक्षता घेता येऊ शकते. अगदी. खूप खूप धन्यवाद राज सर, तुम्ही सविस्तरपणे याविषयी माहिती दिलीत यासाठी.